इस्रायलमधला संघर्ष आता शिगेला पोहोचलाय। अत्याधुनिक शस्त्र आणि लष्करी ताकद असलेल्या इस्रायलने आतापर्यंत इराणची राजधानी असलेल्या तेहरानसह देशातील महत्त्वाचे लष्करी तळ आणि आस्थापनं नष्ट केली आहेत। इस्रायलने केलेल्या आयडीएफच्या हल्ल्यात तेहरानमधील 2 F-14 फायटर जेट बेचिराख करण्यात आले, तर इराणकडून इस्रायलला जशास तसं उत्तर देण्यात येत आहे। इराणने केलेल्या प्रतिहल्ल्यात रिफायनरी आणि पॉवर प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली। इस्रायलचे आयर्न डोम हे सुरक्षा कवच भेदून इराणची अनेक क्षेपणास्त्र अचूक लक्ष्यावर जाऊन आदळलेली आहेत। तर इराणने इस्रायलची राजधानी मग तेल अवीववर क्षेपणास्त्र हल्ला केलाय। इराणच्या हल्ल्यात तेल अवीवमधील एका इमारतीला भीषण आग लागल्याचं चित्र पाहायला मिळालं, त्याची ही दृश्य समोर आलेली आहेत। राजधानी तेल अवीववर क्षेपणास्त्राचा हल्ला इराणकडून करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर एका इमारतीला आग लागली। तर इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादच्या मुख्यालयावर हल्ला करण्याचा इराणने प्रयत्न केलाय, मात्र त्यात इराणला किती यश आलंय अजून कळलेलं नाही। तेल अवीव जवळच्या हर्जेलिया भागात मोसादचं मुख्यालय आहे। इराणने आज तेल अवीव आणि हर्जेलिया अशा दोन्ही ठिकाणी हल्ला केलाय। तर इराण आणि इस्रायलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने अणु करारावर सह्या करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा आग्रह केलेला आहे। तसंच युद्ध इस्रायलच जिंकेल, इराणने माघार घ्यावी अशी सूचनाही ट्रम्प यांनी केली। इराणमधील खोमेनी सरकार गेल्याशिवाय युद्धविराम नाही असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिलाय। तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेनंतर अनेकांनी इराणची राजधानी तेहरान सोडायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे तेहरान बाहेर पडणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। बातमीसोबत एक छोटासा ब्रेकनंतर आणखी काही घडामोडींचा आढावा घ्यायचा पाहत राहिली। थोडक्यात